श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। कुठेही व्हिडिओला स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। ही आहे शेव, अगदी चकलीसारखी दिसते आणि अशीच वाडी सुद्धा खायला खूप छान लागते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे ठेवलेली आहे कढई। आता आपण कढई छान गरम होऊ द्यायची आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। अगदी भाजी बनवल्यावर सुद्धा शेव त्याच्यामध्ये नरम पडत नाही की भाजी अगदी गिचीगिची होत नाही। जशीच्या तशी शेव राहते आणि भाजी एकदम टेस्टी होते आणि फक्त 5 मिनिटात तयार होते। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण जिरे घालायचे आहेत। हाफ टीस्पून जिरे घातलेले आहेत। जिरे छान असे तेलामध्ये फुलू द्यायचे आहेत आपल्याला। जिरे छान असे फुलले की आपण एक कांदा कट करून घ्यायचा आहे। एक कांदा आपण टाकलेला आहे बारीक चॉप करून। कांदा छान असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपला कांदा पण छान असा परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चॉप करून घालायचा आहे। अजिबात आपल्याला वाटण वगैरे घालण्याची गरज नाहीये। भाजी शिजली की आपोआप भाजीला दाटसरपणा येतो। जर का तुम्हाला सुक्की सुद्धा बनवायची असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता। चवीप्रमाणे आपलं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता छान असं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान असा तेलामध्ये शिजू द्यायचा आहे। आता आपला टोमॅटो पण छान असा तेलामध्ये शिजलेला आहे। आता आपण हळद घालायची आहे। परत एकदा परतून घ्यायचं आहे। तर लाल मसाला घालायचा आहे। मी याच्यामध्ये लाल मसाला घालणार आहे। इथे मी 1.5 चमचा लाल मसाला घातलेला आहे। छान असं मिक्स आउट करून घ्यायचं आहे। आता इथे 1.5 ग्लास मी पाणी टाकणार आहे। मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित। मग 1.5 ग्लास आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। फक्त 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते मंडळी। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। आवडली तर लाईक करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला। आता आपण कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि उकळी आल्यावर आपण त्याच्यामध्ये चकली शेव घालायची आहे। मला तर वाडी सुद्धा खायला खूप छान लागते। आता शेव टाकलेली आहे आपण। आता गॅस लो करायचा आहे। ताट झाकायचं आहे। 10 मिनिटांनी आपण बघूया। आता आपली भाजी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही अजिबात शेव अशी गिचीगिचीत झालेली नाही आणि चकलीचा आकार सुद्धा आहे तसाचा तसा आहे। बघू शकता तुम्ही। हे बघा, काय वेळेस काय होतं शेव जास्त शिजली जाते पण ह्याच्यामध्ये असं होत नाही। शेव छान शिजलेली आहे। भाजी सुद्धा एकदम झणझणीत झालेली आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे मंडळी। भातासोबत चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। खूप टेस्टी लागते। कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। चला बाय, जय